हॅलो एव्हरीवन अँड नमस्कार. आजच्या लेसनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश लँग्वेजचे 3 बेसिक कॉन्सेप्ट. आणि तुम्हाला माहितीच आहे की कोणत्याही इमारतीला जो बेस असतो तो किती गरजेचा असतो, बरोबर? तर पहिला कॉन्सेप्ट शिकण्यास अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. असं का होतं की आपण मराठीत बोलतो तेव्हा आपण फाड बोलून जातो, पण इंग्लिश बोलतानाच आपण इतकं घाबरतो की काय सांगू? तरी पण असं का होत असेल? याबद्दल कधी विचार केला आहे का तुम्ही? आणि याचं एकच कारण आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. मराठीचं असं आहे, आपण बालपणापासूनच कुठेही गेलो तरी, ऑफिसात, शाळेत, मित्रांबरोबर असेल, कोणाबरोबरही असेल, तर आपण मराठीतूनच बोलतो. आपल्याला मराठी भाषा कम्फर्टेबल वाटते आणि आपली बालपणापासून प्रॅक्टिस झालेली आहे. आणि इंग्लिश भाषेची आपली प्रॅक्टिस झालेली नाही आहे. म्हणूनच आम्ही विचार केला की 30 डेजच्या कोर्समध्ये आम्ही तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा तितकेच फ्लुएंटली बोलू शकाल जितके मराठीमध्ये बोलता. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिला कॉन्सेप्ट म्हणजे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. आता टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे सेंटेन्सेसचे वेगवेगळे प्रकार. तुम्हाला एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगते. मराठी असो, इंग्लिश असो, गुजराती असो किंवा स्पॅनिश असो, जगातली कोणतीही भाषा घ्या, प्रत्येक भाषेमध्ये फक्त हे 3 टाईप्सचे सेंटेन्स असतात. फक्त 3 टाईप्सचे सेंटेन्स. पहिला टाईप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ काय? तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आपण जेव्हा एखादी माहिती देतो त्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. उदाहरणार्थ, रश्मी इज कुकिंग. रश्मी जेवण बनवत आहे. तर हे झालं फॅक्ट आहे, म्हणून ह्याला डिक्लेरेशन म्हणतात. दुसऱ्या टाईपचा सेंटेन्स म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे मराठीतला प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे याच्यामध्ये आपण एखादा प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ, व्हॉट आर यू डुईंग किंवा व्हॉट इज सी कुकिंग. या दोन्ही सेंटेन्समध्ये मी प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तरासाठी मी वाट पाहत आहे आणि म्हणून या टाईप्सच्या सेंटेन्सला बोलतात प्रश्नार्थी वाक्य. थर्ड टाईप्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच एक कमांड, एक ऑर्डर. उदाहरणार्थ, सिट डाऊन, गो आउट म्हणजे खाली बस आणि बाहेर जा. या दोन्ही सेंटेन्समध्ये मी ऑर्डर देत आहे, एक उपदेश देत आहे, एक कमांड देत आहे. या 3 टाईप्सच्या सेंटेन्सना बोलतात टाईप्स ऑफ सेंटेन्स. आता जाऊया आपल्या सेकंड बेसिक कॉन्सेप्टकडे. सेकंड बेसिक कॉन्सेप्ट आहे द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स. प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. आता हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्ही गाडी तर बघितला आहात, ती कोणतीही गाडी असो. आता आपण इमॅजिन करूया, कोणतीही एक गाडी आहे, त्या गाडीमध्ये इंजिन आहे पण त्याला चाकं नाही आहेत, तर ती गाडी चालू शकेल का? नाही ना. आणि तसंच इमॅजिन करा, त्या गाडीत चाकं आहेत पण त्या गाडीला इंजिन नाही आहे, तर ती गाडी चालेल का? नाही ना. तर मग ती गाडी तेव्हाच पुढे जाणार जेव्हा त्याची चाकं आणि इंजिन बरोबर असेल, बरोबर? याच प्रकारे या सेंटेन्समधले जे पार्ट्स असतात, जे सर्व पार्ट जेव्हा एकत्र परिश्रम करतात म्हणजे एकत्र एका अशा रचनेमध्ये येतात जेणेकरून त्या सेंटेन्सला, वाक्याला काहीतरी अर्थ येतो, तेव्हा ते वाक्य अर्थपूर्ण होते. आता पार्ट्स ऑफ द सेंटेन्स म्हणजे काय? सर्वात पहिला पार्ट जो प्रत्येक सेंटेन्समध्ये असतो तो असतो सब्जेक्ट, म्हणजेच मराठीतला कर्ता. कर्ता म्हणजे जो, ज्याबद्दल तो पूर्ण सेंटेन्स आहे. फॉर एक्झाम्पल, रोहन वॉज प्लेइंग. आता इथे रोहन जो आहे तो आपल्या वाक्याचा हिरो आहे.
तो आहे ज्यामुळे हे वाक्य बनत आहे. या सेंटेन्समध्ये जे पण घडतंय ते त्या रोहनमुळे घडतंय. तर म्हणून रोहन जो आहे तो आहे आपल्या वाक्याचा सब्जेक्ट झाला आणि आपल्या वाक्याचा पहिला पार्ट झाला. आता सेंटेन्सचा दुसरा पार्ट तो आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय, तर क्रिया. आता एक उदाहरण घेऊया. प्रिया वॉज सिंगिंग. आता प्रिया कोणती ऍक्टिव्हिटी करत आहे? प्रिया काय करत आहे? तर प्रिया गात आहे. तर सिंगिंग हा झाला आपल्या सेंटेन्सचा वर्ब म्हणजेच क्रिया. सेंटेन्समध्ये जी क्रिया होते त्याला म्हणतात वर्ब. आता तिसरा पार्ट जो आहे तो आहे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि त्याला आपण ह्या कोर्समध्ये, या 30 दिवसांच्या कोर्समध्ये आपण त्याला बोलावणार आहोत. तो आहे तंटा. हो, मराठीतला तंटा. आता तुम्ही विचारात पडला असाल की तंटा म्हणजे काय, तर तंटा म्हणजे हे सेंटेन्समध्ये जे सब्जेक्ट झालं, नंतर वर्ब झालं. आता या दोन ऐवजी अनेक प्रकारचे कॉन्सेप्ट असतात. त्या सर्व कॉन्सेप्टला आपण तंटा बोलणार आणि याबद्दल आता मी काही सांगत नाहीये, आपण पुढे याबद्दल बघूया. तर तुमच्या लक्षात राहावं म्हणून हा शब्द दिला आहे तंटा, ज्याबद्दल आपण पुढे पाहूच. तर मित्रांनो, मी तुम्हाला आत्तापर्यंत 2 बेसिक कॉन्सेप्ट सांगितले आपल्या इंग्लिश लँग्वेजचे. पहिला होता टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि दुसरा होता पार्ट्स ऑफ सेंटेन्स. आता या 2 पार्ट्सना एकत्र आणण्यासाठी जे कॉन्सेप्ट आहेत त्याला आपण बोलतो टेन्सेस. टेन्सेसचा अर्थ काय, तर मराठीत काळ. आता काळ हे तुम्ही शिकलाच असाल मराठीत. मराठीत जे आपण शिकलो होतो की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ, जे होऊन गेलेले आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण पास्ट टेन्स म्हणतो. जे सध्या होत आहे किंवा जे आता चालू आहे, जी ॲक्टिव्हिटी होत आहे त्याला आपण मराठीत बोलतो वर्तमान काळ आणि इंग्लिशमध्ये बोलतो प्रेझेंट टेन्स. जे होणार आहे, जे भविष्यात होणार आहे किंवा होण्याची संभावना आहे त्याला आपण मराठीत बोलतो भविष्यकाळ आणि इंग्लिशमध्ये बोलतो फ्युचर टेन्स. तर इंग्लिश भाषेच्या भिंतींना लागणाऱ्या ज्या विटा आहेत त्या आहेत आपल्या टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि पार्ट्स ऑफ सेंटेन्स. तर यांना एकत्र आणणारा जो सिमेंट असतो तो सिमेंट आहे आपला टेन्स, आपला काळ म्हणजे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. या सिमेंटमुळे दोन्ही विटा आहेत त्या एकत्र राहतात. म्हणजे त्या तिसऱ्या बेसिक कॉन्सेप्टमुळे पहिल्यांदाचे 2 कॉन्सेप्ट एकत्र कोणत्याही सेंटेन्समध्ये येऊन त्या वाक्याचा अर्थ वाढवतात. हे आपल्या लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, पुढे आपण जे काही शिकणार आहोत या वाक्यांच्या बद्दल, ग्रामर बद्दल, इंग्लिश स्पीकिंग बद्दल, ते सगळं काही या 3 बेसिक कॉन्सेप्ट बद्दलच होणार आहे. या 3 बेसिक कॉन्सेप्टचा अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. लास्ट टाइम मी पुन्हा एकदा रिवाइज करते म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करण्यास सोपे होऊन जाईल. सर्वात पहिले जो कॉन्सेप्ट आपण शिकलो तो होता द टाइप्स ऑफ सेंटेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स 3 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, दुसरा म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि तिसरा म्हणजे कमांड. दुसरा कॉन्सेप्ट शिकलात पार्ट्स ऑफ सेंटेन्स. आता पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, तर 3 पार्ट्स आपण शिकलो. पहिला पार्ट होता सब्जेक्ट, दुसरा पार्ट होता वर्ब आणि तिसरा पार्ट आहे तंटा, ज्याला आपण पुढे शिकणारच आहोत. सब्जेक्ट म्हणजे जो आपला वाक्याचा कर्ता असतो, ज्यांच्याबद्दल ते वाक्य असते. वर्ब म्हणजे क्रिया असते, त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट जी ॲक्टिव्हिटी करत असतो त्याला वर्ब बोलतो. तंटाबद्दल आपण पुढे पाहूच. आणि तिसरा बेसिक कॉन्सेप्ट जो आज आपण शिकलो तो आहे टेन्स. काळ हे 3 प्रकारचे असतात. एक पास्ट टेन्स जे झालेले आहे, एक प्रेझेंट टेन्स जे होत आहे
जे चालू आहे आणि एक फ्युचर टेन्स जे होणार आहे. या 3 बेसिक कॉन्सेप्ट खूपच इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा तुम्हाला यावर स्टडी करणं खूप गरजेचं आहे आणि आय होप तुम्ही प्रॅक्टिस करून याबद्दल इझिली शिकू शकाल. This is for today's. Let's meet in the next class.